कडे बघून कुठेतरी असं वाटतं की दोन जे प्रबल दावेदार पक्ष आहेत, जे मजबूत पक्ष आहेत, त्यांना तुम्ही कुठेतरी वेटीस धरलेला आहेत. असं असताना असं काय कारण आहे की सुरुवातीपासूनच तुम्ही प्रचारात मुसंडी मारली? बघा, मी कोणाला वेटीस धरायचं काम करत नाहीये. मी या जिल्हा परिषदेची जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेली आहे. त्याच्यामुळे माझा जनसंपर्क सामान्य जनतेपर्यंत राहिलेला आहे. एक तर प्रथम महिला खासदार ही पालघरची बनणार आहे आणि दुसरं जर आपण पाहिलं तर प्रथम उमेदवार देखील महिला असणार. एक महिला म्हणून याच्याकडे कशाकडे पाहता? बघा, मी सर्वप्रथम माझे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही मला उमेदवारी बहाल केलेली आहे. तर महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. आज वसईत उद्धव ठाकरे यांची सभा पार पडलेली आहे. असं असताना शिवसैनिकांना नव संजीवनी मिळालेली आहे. आपल्यासोबत यावेळेला पालघर लोकसभाच्या उमेदवार आहेत भारतीताई कांबडी. भारतीताई कांबडी आता घराघरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. खुद्द उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी मताचा जोगवा मागतात. जाणून घेऊया भारतीताईंच्या मनात नेमकी काय खतखत आहे. ताई, खूप वेळामध्ये तुम्ही प्रचार केलात, घराघरात गेलायत, एक महिला म्हणून तुम्ही लोकप्रिय झालेला आहेत. त्यात आज उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांदा तुमच्यासाठी मताचा जोगवा मागितलेला आहे. कशा प्रकारे तुम्हाला मतदारांचा कौल मिळतो? बघा, तुम्ही बघतच आहेत की लास्ट 40 दिवसापासून आम्ही आमच्या महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या भेटीगाठी घेत आहोत आणि त्यांना विनंती करत आहोत की माझ्या प्रचाराची धुरा त्यांनी त्यांच्या खांद्यावर घ्यावी आणि त्या पद्धतीने ते सगळीकडे जाऊन माझा प्रचार करत आहेत. ते म्हणत आहेत की आम्ही स्वतः खासदारकीचे उमेदवार आहात आणि असं समजून ते लोकांकडे मताचा जोगवा मागत आहेत आणि लोकांना त्यांच्याकडनं भरपूरचा प्रतिसाद लोकांकडनं भेटत आहे आणि हाच प्रतिसाद बघून आम्हाला आमचं विजयाचं दर्शन लवकरच होईल असं आम्हाला वाटत आहे. इतिहास असं सांगतो इतिहास असं सांगतो की एक महिला सौपे भारी आणि तुमच्याकडे बघून कुठेतरी असं वाटतं की दोन जे प्रबल दावेदार पक्ष आहेत, जे मजबूत पक्ष आहेत, त्यांना तुम्ही कुठेतरी वेटीस धरलेला आहेत. असं असताना असं काय कारण आहे की सुरुवातीपासूनच तुम्ही प्रचारात मुसंडी मारली? बघा, मी कोणाला वेटीस धरायचं काम करत नाहीये. मी या जिल्हा परिषदेची जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेली आहे. त्याच्यामुळे माझा जनसंपर्क सामान्य जनतेपर्यंत राहिलेला आहे. कोरोनाच्या काळात जरी अध्यक्ष असली तरी पण मला समाजसेवा करण्याची संधी मिळाली त्यावेळेस आणि त्याच्यामुळे मी सामान्य लोकांमध्ये राहिलेली आहे आणि एक सामान्य फॅमिलीमधून बिलॉंग करत आहे. त्याच्यामुळे सगळी सामान्य जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार मी भारती कांबळे आहे त्यांच्या सोबत आहे. दोन इतिहास या ठिकाणी होणार आहेत. एक तर प्रथम महिला खासदार ही पालघरची बनणार आहे आणि दुसरं जर आपण पाहिलं तर प्रथम उमेदवार देखील महिला असणार. एक महिला म्हणून याच्याकडे कशाकडे पाहता? बघा, मी सर्वप्रथम माझे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही मला उमेदवारी बहाल केलेली आहे आणि त्यांच्या विश्वासाला कुठेच तडा जाणार नाही याची मी दक्षता घेईन. एक महिला म्हणून ह्या रिंगणात उतरली जरी असली तरी ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात बिकट प्रश्न महिलांचेच आहेत आणि ते सोडवण्यासाठीच मला ह्या रिंगणात उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी उतरवलेलं आहे. कारण का त्यांना जाण आहे की एक महिलाच महिलांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने समजू शकते आणि सोडवू शकते. त्याच्यामुळे ह्या रिंगणात उतरून जेव्हा आम्ही एक आमचं विजन घेऊन उतरलेलो आहोत, जसे की ह्या पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये वाढवण बंदर आहे ते रद्द होणं, ह्या पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये मुरबे जेटी आहे ती रद्द होणं, ह्याच पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये 1 and 2, 3 and 4 अणुशक्ती केंद्र असे प्रकल्प आहेत आणि त्या प्रकल्पामध्ये आमच्या डिस्ट्रिक्ट मधली काही मुलं जी जॉब करत आहेत ती वर्ष म्हणजे जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करत आहेत. त्यांना कुठेतरी परमनंट करण्यासाठी केंद्राचा आवाज उठवणं. त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की दररोज लाखो लोक डहाणूपासून ते मुंबईच्या दिशेने नोकर वर्ग आहे, विद्यार्थी आहेत, हे प्रवास करत असतात. परंतु ट्रेन ह्या 1-1 तासाच्या डिस्टन्स मध्ये असल्यामुळे त्यांना प्रत्येक वेळेस कधीतरी ट्रेन चुकल्यावरती त्यांची ड्युटी गैरहजर होतात किंवा विद्यार्थ्यांना उशिरा पोहोचल्याचं भुगदंड राहतो. तर त्याच्यामुळे त्या ट्रेन अर्धा तासात कशा करता येतील त्याच्यासाठी प्रयत्न करणार. ह्या ट्रेन ज्या लोकल चालत आहेत त्या 12 डब्याच्या आहेत, त्या 15 डब्यामध्ये कसं कन्वर्ट करता येईल त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू. ह्याच जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा झाल्यापासून
एकही एक्सप्रेस ट्रेन पालघरमध्ये थांबत नाही, तर त्या एक्सप्रेसला थांबा देण्यासाठी आम्ही केंद्रामध्ये प्रयत्न करू। ह्या पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात भीषण प्रश्न आहे तो पाण्याचा, आणि पालघर जिल्ह्यामध्ये इतकी मोठी मोठी धरणं आहेत की ती डेव्हलप करून ह्या पालघर जिल्हावासियांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। ह्या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। ह्याच पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा प्रश्न आहे। मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना बऱ्याच प्रमाणात मी कुपोषण मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेच कुपोषण आता पुन्हा डोकं वर काढून उभं आहे। ते कुपोषण मुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे। ह्याच पालघर डिस्ट्रिक्टमध्ये आमच्या महिला बचत गट आहेत, महिलांच्या काही संघटना आहेत, त्या महिला संघटनांना अर्थसहाय्य कसं मिळवून देता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। ह्याच पालघर डिस्ट्रिक्टमध्ये आमच्या आरोग्य सेविका आहेत किंवा आमच्या अंगणवाडी सेविका आहेत, ह्यांना कशा पद्धतीने त्यांचा पगार वाढवता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। अशा अनेक प्रश्न आहेत जे पालघर डिस्ट्रिक्टसाठी एक मिशन म्हणून आम्ही ह्या रिंगणात घेऊन उतरलो आहोत आणि ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। एकंदरीत आपण जर पाहिलं तर भारतीताईंनी प्रश्नांचा पाडाच आपल्याला वाचून दाखवला। असं असताना येणाऱ्या काळामध्ये महिला याकडे कशा प्रकारे पाहणार हे पाहण्यासारखं ठरेल। आता हे 4 जूनलाच कळेल की केलेले दावे कितपत खरे आहेत आणि कितपत खोटे आहेत। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई।